काय हे हा पालकमंत्री रोजगार महालक्ष्मी जगदंब संस्था युवा फाउंडेशन व नरेडको जे बिल्डर असोसिएशन आहे यांच्या संयुक्त माध्यमानं होत आहे. हा पालकमंत्री रोजगार मेळावा 2.0 आहे. आमचा 1.0 पण झालेला आहे आणि याच्या मागची पार्श्वभूमी एवढंच आहे की माननीय पालकमंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे सरांची नेहमी इच्छा असायची की आपल्या नागपूर जिल्ह्याच्या स्पेशली मतदारसंघाच्या मुलांना रोजगाराच्या संधी मिळायच्या. आपण कारण की रोजगाराची संधी देऊ शकतो, त्याच्यामुळे आम्हीही रोजगाराची जी प्रक्रिया आहे ती खूप सिस्टमॅटिक करण्याचा प्रयत्न केला. जनरली तुम्ही जे रोजगार मेळावा बघत असाल त्याच्यात खूप हजारोची गर्दी असते, भीड असते, हे सगळं असतं. पण या रोजगार मेळ्यात खूप सिस्टमॅटिक असं अप्रोच केलं आहे आम्ही की आमचं युवा फाउंडेशन जी सामाजिक संस्था आहे त्याचं एक जॉब पोर्टल आहे. त्या जॉब पोर्टलवर आपल्या मतदारसंघाच्या मुलांनी, नागपुराच्या मुलांनी रजिस्टर केलं. रजिस्टर्ड करून त्यांनी त्यांच्या 3 कंपन्या सिलेक्ट केल्या आणि या तुम्ही बघितल्या तर जवळपास एक 19-20 कंपन्या आहेत, जवळपास 1000 एक वेकन्सीज आहेत. तर त्या कंपन्यांमध्ये त्यांनी सिलेक्ट केलं आणि आता ते मुलं त्याच इंटरव्ह्यूमध्ये जातील आणि तिथे तिथे आपल्याला ते इंटरव्ह्यू देतील. आणि मीनवाईल आम्ही फक्त मेळावा घेऊन कंपनी नाही आणली, आम्ही कंपनी स्पेसिफाईड स्किल सांगण्याचा प्रयत्न केला की इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला जाऊन काय सांगावं लागेल, कसं बोलावं लागेल, काय करावं लागेल, किती तासाची शिफ्ट राहील, इथून ते डिस्टन्स किती राहील, काय जेणेकरून त्यांचं ओव्हरऑल करिअर घडेल. आणि हे सगळं उपक्रम आम्ही आपल्या लाडके आमदार मंत्री बावनकुळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करतोय. मा- मानस तर भरपूर आहे. रोजगार प्लीज अंडरस्टँड दिस की रोजगार म्हणजे एम्प्लॉयमेंटची कमी नाही आहे, स्किल्सची कमी आहे. त्याच्यामुळे आज जवळपास 500 वेकन्सीज आमच्याकडे आहे, पण आम्ही काय सिस्टमॅटिक 750 ते 800 मुलांनी रजिस्टर केलं होतं ऑनलाईन. आणि जवळपास आता तुम्हाला दिसून आले की 300-350 मुलं वगैरे मला साधारणतः अपेक्षित आहे. आणि जवळपास आम्ही 100 एक मुलांना आज रोजगार देण्याचा प्रयत्न करतो. विरोधक नेमके आक्रमक असतात, रोजगार नाहीये. हा एक चांगलं उत्तर आहे असं वाटतं. 100% म्हणजे आक्रमक होण्याचा प्रश्नच नाही. त्याच्यामुळे मी सिस्टमॅटिक, मी तुम्हाला काय बोललो, आम्ही सिस्टमॅटिक प्लॅनिंग करण्याचा प्रयत्न करतो. आम्ही काय करतोय की हे इंडस्ट्रीज आहेत, या इंडस्ट्रीला काय रोजगार लागतो त्यांच्या तोंडातून सांगतोय. तुम्ही केसी इंटरनॅशनलचे हेड बघितलं, तुम्ही सोलार इंडस्ट्रीचे हेड बघितले, तुम्हाला कुठे दिसणार नाही आमच्या, कारण की हॉर्सेस माउथून आम्ही सांगतोय त्यांच्याकडे रिक्वायरमेंट काय ते सांगतोय. आणि सगळ्यात महत्त्वाचं मुलांची इच्छाशक्ती नसते, तर इच्छाशक्ती कशी त्यांची वळवायची आम्ही हे सांगतोय. 2 वर्ष मेहनत करा आम्ही हे सांगतो. हे केलं तर करिअरच आहे. त्याच्यामुळे आणि हे पण सांगतोय मी की बाबा आता जसा 1.5 टाइम्स जो काम करू शकतो त्याचा करिअर खूप चांगला आहे. युवा फाउंडेशन मी त्याचा संस्थापक अध्यक्ष आहे युवा फाउंडेशनचा आणि नरेडको बिल्डर असोसिएशनचा पण मी अध्यक्ष आहे.